नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेचा प्रश्न उत्तर पाहत आहोत। सगळे मागे झालेले जे पेपर्स आहेत त्याचे प्रश्न उत्तर त्याची रिव्हिजन चालू आहे। तर आज आपण परिसर अभ्यास त्याचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। भाग डी परिसर अभ्यासचे सगळे प्रश्न उत्तर पाहायचे आहेत। याच्या अगोदर मी सगळे मराठीचे पेपर्स केलेले आहेत। मराठीचे आतापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचे प्रश्न उत्तर सगळे पाहिले आपण। ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी पाठीमागे व्हिडिओ टाकले आहेत ते सगळे व्हिडिओ पहा। आता हा परिसरचा चालू करू आपण। यातला पहिला प्रश्न आहे 121 वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती? पर्याय क्रमांक 1 निशिगंधाचे फूल रात्री उमगते। 2 ड्रोसेरा ही वनस्पती कीटक खाते। 3 तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात। 4 खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते। तर आपल्याला वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल पाहायची होती, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते। म्हणजे ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या साईडनं त्याचे काय होत असते, तर रोप त्या दिशेने वाढत असतं, जास्त वाढताना आपल्याला दिसतं। 122 कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 थर्मोकोल प्लास्टिक चामडी बूट लाकूड। नंबर 2 थर्मोकोल प्लास्टिक लाकूड चामडी बूट। 3 प्लास्टिक थर्मोकोल लाकूड चामडी बूट आणि 4 प्लास्टिक थर्मोकोल चामडी बूट आणि लाकूड। आपल्याला उतरता क्रम असलेला पर्याय शोधायचा आहे, तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे थर्मोकोल प्लास्टिक चामडी बूट लाकूड। प्रश्न 123 खालीलपैकी योग्य विधाने कोणते किंवा कोणती? अ उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो। ब शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो। पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अ, 2 फक्त ब, 3 दोन्ही अ आणि ब, 4 अ आणि ब दोन्हीही नाही। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब हे दोन्ही पण वाक्य योग्य विधाने आहेत। प्रश्न 124 पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते। 2 हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते। 3 पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुग नसून मिश्रण आहे। 4 पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते। 125 सूर्य जसे पृथ्वी अणुकेंद्रक, तर आपल्याला इथं काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 1 न्यूट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 प्रोटॉन न्यूट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन प्रोटॉन। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉन। पुढचा प्रश्न 126 वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? नंबर 1 रॅफाइड्स, 2 कॅल्शियम ऑक्सलेट, 3 चंदनाचे तेल, 4 तिळाचे तेल। वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक 4 तिळाचे तेल। आणि अजून एक याचं उत्तर असू शकतं, याच्यामध्ये 2 उत्तरं असू शकतात, तर चंदनाचे तेल सुद्धा ठीक आहे। त्याच्यामुळे 2 उत्तरं आपण ऑप्शन टिक केलेले आहेत। पर्याय क्रमांक प्रश्न पुढचा 127 जीवजन्माचा जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? पर्याय क्रमांक 1 हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूल झालेले असतात। 2 हा अतिशय उत्क्रांत व उष्णरक्ती प्राण्यांचा गट आहे। 3
युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होते. 4 पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 128. भारतातील चिपको आंदोलन किंवा चळवळ यांचे प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? पर्याय क्रमांक 1 झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ. 2 जंगल सफाई करून प्रदूषण मुक्त करण्याची चळवळ. 3 चंबळच्या खोऱ्यात पाण्यासाठी हानी घेतलेली मोहीम. 4 धरणग्रस्त विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी केलेले आंदोलन. चिपको आंदोलन आणि चळवळ त्यांची वैशिष्ट्य काय होती? तर पर्याय क्रमांक 1 झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ. प्रश्न क्रमांक 29 दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? अ श्राव्यातील ध्वनी. ब पाश्चरायझेशन पद्धत. क कॅरमलायझेशन पद्धत. पर्याय क्रमांक 1 आहे फक्त ब आणि क. 2 फक्त अ आणि ब. 3 फक्त अ आणि क. 4 तिन्ही अ ब क. याचं उत्तर आहे दूध जास्त काळ टिकवण्यासाठी पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. पुढचा प्रश्न 130 खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. 2 काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. 3 प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. 4 अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. प्रश्न क्रमांक 131 प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? पर्याय क्रमांक 1 मिठागरातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवणे. 2 खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे. 3 एखाद्या द्रावणातून द्राव्य आणि द्रावक वेगळे करणे. 4 भिन्न द्रव पदार्थांच्या उत्कलनात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणातून वेगळे करणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 132 खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे अ देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम ब सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य. 2 ब योग्य. 3 दोन्ही अ आणि ब योग्य. 4 अ ब दोन्ही अयोग्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब योग्य. पुढचा प्रश्न आहे 133 विद्युत दिव्यामध्ये अर्गॉन व नायट्रोजन यासारख्या वायूचे मिश्रण का भरलेले असते? पर्याय क्रमांक 1 ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी ठरते. 2 ते उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. 3 त्यामुळे ऑक्सिडेशन ही क्रिया घडून येते. 4 त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलाचे आयुष्य वाढते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 134 खालीलपैकी योग्य विधाने कोणती? अ ब्रोमीन हा धातू आहे. ब सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. क ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळतो. ड ब्रोमीन हा धातू आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. 2 फक्त क आणि ड. 3 दोन्ही अ ब क आणि 4 फक्त ब क ड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ ब क. दोन्ही नाही याच्यामध्ये 3 यायला पाहिजे होते म्हणजे अ ब आणि क हे सगळेच यायला पाहिजे होते. 135 इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? पर्याय क्रमांक 1 पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व व पद्धती. 2 पाण्याचे वितरण. 3 पाण्याची गुणधर्म विद्राव्यता. 4 पाणी साठवण्याच्या पद्धती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. 136 खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानांची संख्या किती? अ औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. ब औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मन व फ्रान्समध्ये झाली.
क. औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली. ड. आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली. पर्याय क्रमांक 1 3, 2, 1, 3, तिसरा आहे 4 आणि चौथा आहे 2. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 137. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? 1. सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. 2. देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली. 3. बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरू केली. 4. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 138. व्यक्ती आणि संबंधित संस्था किंवा संघटना यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? व्यक्ती दिलेल्या आहेत आणि संघटना किंवा संस्था दिलेल्या आहेत. ए. क्रांतिसिंह नाना पाटील. बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सी. सुभाषचंद्र बोस. डी. पंडित मोतीलाल नेहरू. संस्था आणि संघटना नंबर 1 फॉरवर्ड ब्लॉक. 2 गदर संघटना. 3 राष्ट्र सेवा दल. 4 स्वतंत्र मजूर पक्ष आणि 5 स्वराज्य पक्ष. तर पर्याय क्रमांक 1 आहे जोड्या लावलेल्या आहेत. ए 3, बी 1, सी 2, डी 5. दुसरा आहे पर्याय क्रमांक ए 2, बी 5, सी 1, डी 4. तिसरा पर्याय क्रमांक आहे ए 3, बी 4, सी 1 आणि डी 5. पर्याय क्रमांक 4 ए 1, बी 4, सी 5, डी 2. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए ची जोडी आहे 3, बी 4, सी 1 आणि डी 5. 139. आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीद वाक्य होते? 1 संरक्षण, स्वराज्य, एकात्मता. 2 सत्यमेव जयते. 3 विश्वास, एकदा, बलिदान. 4 वंदे मातरम. आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य विश्वास, एकता आणि बलिदान हे आहे. 140. धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते? 1 आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिसरी. 2 पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद. 3 सैन्यातील सरदार सिद्दी हिलाल. 4 विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 141. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती? अ छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. ब फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. ए पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अयोग्य. 2 फक्त ब योग्य. 3 अ आणि ब दोन्ही योग्य. 4 अ आणि ब दोन्ही अयोग्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब दोन्ही योग्य. 142. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? पर्याय क्रमांक 1 पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे. 2 हिरवा रंग कृषी प्रधानतेचे प्रतीक आहे. 3 अशोक चक्र हे धर्म निरपेक्षतेचे प्रतीक आहे. आणि 4 केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 143. देवेंद्र विधान परिषद सदस्य, अनिता पंचायत समिती सभापती आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत. या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधान कोणते? अ अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल. ब देवेंद्रचे वय 25 वर्षे असेल. क फ्रान्सिस यांचा संसदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त 5 वर्ष असेल. 1 फक्त अ आणि ब. 2 ब आणि क. 3 फक्त अ आणि क. 4 तिन्ही अ ब क. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न आहे 144. आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे? पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष लोकशाही, 2 अप्रत्यक्ष लोकशाही, 3 संसदीय लोकशाही, 4 अध्यक्षीय लोकशाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 145. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? 1 दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे, 2 भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे, 3 उत्तर भारतात निर्माण होणारा कमी वायुदाब, 4 दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त वायुदाब. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 146. स्थानिक वेळेनुसार 30 पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे 2 वाजले असतील तर 15 पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? पर्याय क्रमांक 1 सकाळचे 11, 2 संध्याकाळचे 5, 3 माध्यान्ह, 4 संध्याकाळचे 4. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सकाळचे 11. 147. खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही? पर्याय 1 भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग, 2 गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे, 3 वायव्य व आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग, 4 माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण. उत्तराचं पर्याय क्रमांक 3. 148. हायड्रोजन वायू, तसे बाह्यांबर, ओझोन वायू, तसे पर्याय क्रमांक 1 आयनांबर, 2 तपांबर, 3 मध्यांबर, 4 स्थितांबर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्थितांबर. 149. चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायापैकी कोण? पर्याय क्रमांक 1 संशोधक, 2 गवंडी, 3 पोल्ट्री व्यावसायिक, 4 लघु उद्योजक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संशोधक. शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट खालील पर्यायापैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 लातूर उस्मानाबाद, 2 नांदेड परभणी, 3 चंद्रपूर गडचिरोली, 4 जालना बुलढाणा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नांदेड परभणी. अशा प्रकारे हा आपण 2016चा परिसर अभ्यासचा पेपरमधले प्रश्न उत्तरं पाहिलेले आहेत. इथे व्हिडिओ तुम्ही परत पाहू शकता. याचे प्रश्न उत्तरं 2-3 वेळेस वाचून काढा, पाहून घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.